रांगता गोधने राखीत आहे, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा। हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढे ही बहुत करणे आहे, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा। आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा। समचरण सरोजम सांद्रनीलांबुदावं, जगननीत पानिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम्, कलंकांक तेजोदिकामोदिवक्त्रम्, कलानिष्वादापनोदारदक्षम्, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं, सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं, सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगागिरिजियोगिराजं। तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदा अलंकृतं साधु संन्यास योगम्, मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम्, नमो नारायण गिरिजि ब्रह्म स्वरूपम्। शुक्लं ब्रह्म विचार सार परमा, माध्यम जगद्व्यापिनी, वीणा पुस्तकधारिणीं भयदां जाग्यन्धकारापः, हस्ते स्फाटिकमालिकां च ददतीं पद्मासने संस्थिता, वन्दे तं परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा। महिं न पारं ते परमविदिशो यद्य सदृशी, शुचिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नस्त्वयि गिरा। अथावाच सर्वस्वमतिपरिणामावधि गृह्णन्, ममापेशस्तोत्रे हरनिरपवाद परिकर। श्री गुरुचरण सरोज रज निजमन मुकुर सुधारी, बरनौ रघुबर बिमल जसु जो दायक फलचारी। बुद्धिहीन तनु जानिके, सुमिरो पवन कुमार। बल बुद्धि विद्या देऊ मोई, हरहु क्लेश विकार। मंगल भवन अमंगल हारी, द्रवहुषु दशरथ अजीर बिहारी। सीताराम
चरित अति पावन मधुर सुरसारो अति मन भावन पुनि पुनि कीर्तनियो सुनिए सुनाई दिल की प्यास बुझत न बुझाए जय रघुनंदन जय सिया राम जय रघुनंदन जय सिया राम सिया राम सिया राम जय राम सिया मंगल भवन अमंगल हारी द्रव उषु दशरथ अजिर बिहारी सीताराम चरित अति पावन मधुर सुरस अरुअति मन भावन ये दसे चरित्र केले नारायणे ये दसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे माझी वाणी तुझे वर्णी गुरुनाम ऐसे देई प्रेम काही कळा प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावनपुणी झालेल्या महाराष्ट्राच्या मातेला वंदन करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्री तुकोबराया योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज वैकुंठवासी गुरुवारी रंगनाथजी महाराज व सकल वारकरी संतांच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो कीर्तन सेवेला सुरुवात करतो सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्वंदे महाराष्ट्रभूषण कनकाई बोलोबा पुत्र पंचमवेद निर्माते जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत संत तुकोबरायांचा काला प्रकरणातील अभंग आहे आजचा प्रसंग काल्याचा आहे प्रसादाचा आहे ऐका वारकरी संप्रदायाच्या साधनेची सांगता कालेने केली जाते बघा कुठलीही साधना असू द्या ती 8 दिवसाची महिन्याभराची 4 महिन्याची म्हणजे चातुर्मास असं काही जरी असलं तरी सुद्धा त्याची सांगता करताना काल्याने करावं लागते काल्याने सांगता होते काला हे सांगतेचं प्रतीक आहे माझ्याकडे लक्ष ठेवा काला हे सांगतेचं प्रतीक आहे जसं साधनेची सांगता काल्याच्या कीर्तनाने होते तशी जीवनाची सुद्धा माणसाला कुठेतरी सांगता करावी लागते पण जीवनाची सांगता करताना काय करावं लागतं तर तेव्हाही कालाच करावा लागतो पण तो काला वेगळा हा काला वेगळा इथं केला जातो तो कीर्तन काला तिथं केला जातो तो जीव ब्रह्म ऐक्य काला काल्याचे वेगवेगळे प्रकार आहेत वारकरी संप्रदायाने 3 काले सांगितले 3 काले तुम्हाला सांगतो मी तुम्हाला परत विचारेल मला परत सांगा पहिला काला सांगितला दही भाताचा दुसरा काला सांगितला हरिनामाचा तिसरा काला सांगितला जीव ब्रह्म ऐक्याचा पहिला काला दही भाताचा दुसरा हरिनामाचा तिसरा जीव ब्रह्म ऐक्याचा पहिला काला दही भाताचा दुसरा सांगा ना हरिनामाचा तिसरा जीव ब्रह्मैक्याचा हे 3 काले आहेत प्रामुख्याने 3 काले वारकरी संप्रदायाने सांगितले हे 3ही काले टप्प्याटप्प्याने प्रत्येक माणसाच्या जीवनात करणं गरजेचं आहे त्याचे का करायचे तेही संतांनी सांगितलं का करायचे दही भाताचा काला शरीर पुष्ट करतो शरीर पुष्ट असेल तर परमार्थ घडतो शरीर पुष्ट असेल तर प्रपंचही घडतो शरीर पुष्ट म्हणजे काय दही आणि भात हे शरीर पुष्ट करतं सर 1 वाटी दही आणि 1 वाटी भात रोज चालू करा एखाद्या असं तीर पोरगा असू द्या त्याला रोज 1 वाटी दही आणि 1 वाटी भात चालू करा ते असं पहा 1 महिन्यात असं झाल्याशिवाय राहणार नाही असं माझ्याकडे काय पाहून राहिले माझं डबल दही भाताचं वैशिष्ट्य आहे दही आणि भाताने शरीर पुष्ट होत एकदा की महाराज म्हणतात शरीर पुष्ट झालं की परमार्थ घडतो प्रपंचही घडतो नाही तर शरीर चांगलं नसू द्या आजाराने त्रस्त माणसाला विचारून पहा अहो 8 दिवसापासून सप्ताह चालला गावात चालता का कीर्तनाला ते म्हणतो काय कीर्तन ऐकतो भाऊ कमरात जाळ उठला बसता येईना का उठता येईना कुठे येतो कीर्तनाला मन लागत नाही बर नातवाचं लग्न आहे मग चालता का गाडीत बसून काय करतो दादा गाडीत येऊन तिथं येऊन पुन्हा बसायची पंचायत उठायची पंचायत कोण आपल्याला धरीन आपल्याला धरायला माणसं नाही त्याच्यापेक्षा घरी बसतील चांगलं ना प्रपंचात मन लागते ना परमार्थात मन लागते शरीर पुष्ट लागतं शरीर पुष्ट की परमार्थ घडतो विठाला 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 आदरणीय सुदामजी महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांनाही विशेष धन्यवाद आहे शरीर पुष्ट असलं की परमार्थ होतो दुसरा काला सांगितला हरिनामाचा ऐका
हरिनामाचा काला काय करतो? या लिंग देहाला शुद्ध करतो, या आपल्या लिंग देहाला शुद्ध करतो. लिंग देहाला शुद्ध केलं की आत्मा शुद्ध झाला, लिंग देह शुद्ध झाला की परमात्मा तिथे येऊन राहतो. येऊनी गोपाळ राहे तेथे, नाही का? मग याचा हरिनाम काल्याने याला शुद्ध केलं जातं. हरिनाम काला कुणी कुणी केला? सगळ्या संतांनी केला. जनाबाई पंढरीच्या पांडुरंगाकडे निघाली. आपल्या वडिलांना म्हटली, बाबा ओ बाबा, ही माणसं कुठं चालली वारकरी? जनाबाईचे वडील म्हणतात, जने अगं ही पंढरपूरला चालली ना. बाबा आपण जाऊ ना पंढरपूरला, चला. वडिलांनी पिशवी भरली आणि जनाबाईला घेऊन निघाले. ऐका माता मावल्यांनो, जनीचं वय 7 वर्षाची जनाबाई. हात धरला, जनाबाई पंढरपूरच्या वारीमध्ये चालू लागली. वारकरी सकाळी उठले की गळ्यात विना टाळ आणि भजन करत निघायचे. वचन ऐका कमळापती, माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवोनिया, करकटेवरी ठेवो. उच्च नीच काही नेने भगवंता, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, दासी पुत्र कन्या विदुराचे दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. उठा सकळ जन, उठले नारायण, आनंदले मुनिजन, तिन्ही लोक करा जय जयकार, वाद्यांचा गजर, योगिया दुर्लभ तोम्या देखिला साजनी, पाहता पुरे धनी, जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती, बहिरा झालो या जगी बहिरा झालो, बहिरा झालो, मुका झालो वाचा गेली, आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबाला कायमी उद्धार पावेन, कायम कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझी. कृष्णा तुला मी गवळण राहिली ना, ताकीत करते रे, घरी कुणाच्या जाऊ नको. काकडा सुरू होता, जनाबाईने पाहिलं, बाबा अहो हे वारकरी भजन करतात, चला. भजनामध्ये जनाबाई निघली. ऐका माझ्याकडे लक्ष ठेवा, 7 वर्षाचं वय आहे. हरिनामाचा काला सांगतो. हरिनामाच्या काल्यासाठी वयाची गरज नाही, किती वयाचे आपण आहोत त्याची गरज नाही, अंतकरण तसं लागते. जनाबाई वारकऱ्यांबरोबर पंढरपूरला आली. पंढरपुरामध्ये चालावं लागत नव्हती, गर्दी एवढी होती की माणसं माणसाला चालत होती. जनाबाई दशमीच्या दिवशी पांडुरंगा चंद्रभागेचं स्नान करून एकादशीच्या दिवशी सकाळी प्रदक्षिणेला निघाली. माणसं माणसाला चालवत होती. प्रदक्षिणा करून 7 वर्षाचं लेकरू पांडुरंगाच्या दरबारात आलं. आणि पांडुरंगाच्या दरबारात आल्यानंतर जनाबाईनं जो देव पाहिला, तर पुन्हा देव पाहिल्यानंतर पुन्हा आता घरी जाण्याची इच्छा राहिली नाही, कारण जगाचा मालक पाहिला. देव साधा आहे का? साधा आहे. सावळे रूपडे चोरटे चित्तांचे, नाही का? जगाचं मायबाप नाही का? राजस सकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपली राजस कुमार मदनाचा पुतळा. एवढं सुंदर देव आहे, इतका गोड देव आहे. जगाच्या मालकाकडे पाहिलं आणि पाहून अंतकरण जनाबाईचं देवाने चोरलं. जनाबाईला जाण्याची इच्छा राहिली नाही. गवळण म्हणते ना, तो गोबरा एका ठिकाणी म्हटले पा, का पगडारू देखे अनेरा, का पगडारू देखे अनेरा, देखे
सब होईने घेरा, देखे तो सब होईने घेरा. जनाबाईने देव पाहिला आणि देव पाहिल्यानंतर जनाबाई तिथंच भजन करू लागली. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला भजन करू लागली जनाबाई. एकादशी सरकली, द्वादशी सरकली, त्रयोदशी सरकली. गोपालपुरातल्या काला झाला. जनाबाईचे वडील जनाबाईला पाहत पाहत आले. जनाबाईचे वडील जनाबाईला पाहत आले. जने हे जने. जनाबाई म्हटली काय हो बाबा. जनाबाईचे वडील म्हणतात जना अगं झाले काले, आता वारी संपली, चला घरी निघायचंय. जनाबाई म्हणते बाबा मला नाही यायचं घरी, तुम्ही जा. जनाबाईचे वडील म्हणतात जने अगं राहशील कुठं, 7 वर्षाचं लेकरू आहे तू, पंढरपुरात कोण आहे आपलं, कुणाकडे राहशील, कुणाकडे ठेवू तुला. जना असं करू नको, चल घरी. जनाबाई म्हणते बाबा मला नाही यायचं. हातपाय खुडून रडायला लागली जना. 7 वर्षाचं लेकरू आहे बरं का. कशासाठी रडायला लागलं हो, ऐकता का तुम्ही, कशासाठी रडायला लागली. भजनासाठी भजनासाठी भजनासाठी. जनाबाई म्हणते मला नाही यायचं बाबा, मला भजन करायचंय, मला नाही यायचं आता घरी. 7 वर्षाचं लेकरू रडू लागलं. जनाबाईचे वडील सुद्धा अक्षरशः हातबल झाले. जनाबाईचे वडील म्हणतात जने अगं कुठे राहशील, कोण आहे इथे आपलं, कुणाकडे ठेवू तुला. जनाबाईचे वडील डोळे भरून रडू लागले. इतक्यात नामदेवराय जगाचा मालक, त्याला काळजी पडली, नामदेवरायाला पाठवलं. नामदेवराय आले. का हो का रडता. जनाबाईचे वडील म्हटले बघा ना, हट्ट करते पंढरपुरात राहायचा, कुणाकडे ठेवू तिला. जनाबाईचे वडील असं म्हटल्यानंतर नामदेवराय म्हणतात एक काम करा. काय नाव तिचं, जनाबाई. जना ए जना, मी नामदेव, माझ्याकडे राहशील का. जनाबाई म्हटली हो ना राहील बाबा. मग मी सांगितलेलं ऐकशील का. म्हणे ऐकेल ना. म्हणे मी सांगितलेलं कामं करशील का. म्हणे करील ना. मग राहा माझ्याकडे. जनाबाईचा हात जनाबाईच्या वडिलांनी नामदेवरायच्या हातात दिला आणि नामदेवरायाने तिचा हात पकडून त्यांच्या घरी घेऊन आले. आता नामदेवरायाच्या घरी काय आधीच माणसं कमी नाही. नामदेवरायाच्या घरी माणसं किती आहेत. हा, नामदेवाचे घरी 14 जने जपती हरी किंवा स्मरती हरी. 14 माणसाचं कुटुंब म्हणजे खटल्याचं कुटुंब म्हणतात त्याला आपल्याकडे. खटल्याचं घर 14 माणसं, त्यांची यादी दिलेली महाराज. गोनाईरा जाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बापले नाही का. नारा विठा गोदामा दा हे 4 पुत्र, जन्मले पवित्र त्यांचे वंशी. दामा नामा जाना बापलेक. या अभंगामध्ये त्यांच्या 14 माणसांचं नाव दिलंय. 4 सुना आणि शेवटी बहीण आऊबाई लिंबाई, अशा 2 बहिणी. असे सगळे मिळून 12 2 1 2 येत एक तुम्हाला 12 2 14 असे 14 माणसाचं कुटुंब. आता जणी धरून किती झाले, 15 माणसाचं खटल्याचं घर झालं. आता खटल्याच्या घरात जनाबाई सगळ्यात लहान. मग कोणीही उठलं का जनाला सांगायचं जना जेवायला दे, जना टावेल दे, जनाबाई पाणी आण, जना अमुक, जमा तमुक. जनाबाईला आता मंदिरात जायला थांबली, मंदिरात जायला वेळच उरला नाही. आता जनाबाई कामात व्यस्त. सकाळी उठली की शेणाची टोकर भरायची आणि शेण घेऊन कुठं जायची, शेण घेऊन कुठं जायची,
शेणाचे असे मस्त छोटे छोटे गुलाबजामू करायची. काय करायची बोला ना. गौऱ्या करायची. असं सोपं आहे. गणाबाई अशी पाठी भरून गौऱ्या थापायला जायची. गौऱ्या थापायची तर विठ्ठल म्हणायची. जनाबाई दळण घ्यायची, दळायची तर विठ्ठल म्हणायची. स्नान करायची तर विठ्ठल म्हणायची. स्वयंपाक करायची तर विठ्ठल म्हणायची. परिणाम जनाबाईने थापलेल्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल म्हणायला लागल्या. इथं तोंड म्हणा ना. इथं लोकाला सांगू सांगू फेसा आला तोंडाला की विठ्ठल म्हणा, विठ्ठल म्हणा, टाळी वाजा, भजन करा. जनाबाईच्या गौऱ्याने विठ्ठल म्हटलं. महाराज जनाबाईच्या गौऱ्याने विठ्ठल म्हटलं. कमीत कमी आमच्या मनाला सांगून आम्ही आमच्या तोंडाला तरी सांगितलं पाहिजे की विठ्ठल म्हणा. त्या भजनाची पराकाष्ठा पहा. काय भजनाची लेवल आहे. जनाबाईच्या गौऱ्याने विठ्ठल म्हणावं नवल नाही. जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काय नाही उणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काय नाही उणे. विश्वाचे दळीसी जाते, विश्वाचे दळीसी जाते, पीठ पाडीसी दैवाचे, पीठ पाडीसी दैवाचे, जात्याच्या मुखी घाली ते ग, जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काय नाही उणे. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काय नाही उणे. हे विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, ओ विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठल टाळी टाळी विठ्ठल 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 विठ्ठल, जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काय नाही उणे. विठ्ठला काय नाही उणे. काय नाही उणे. जनाबाईचं जातं दळायला सुद्धा जगाचा मालक यायला लागला. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक, ओव्या गाऊ कौतुके तू येणे बा विठ्ठला. बरोबर की नाही. टाळे वाजव सगळ्यांनी माझ्या बरोबर. हा आता नाही, हे असं आहे तुमचं. लक्ष देते नाही काय नाही माझ्याकडे. म्हणायला लागलं का मग. जाता कोणी गायलं. तुम्ही बोलाता का मी काही करू मा बरं वाईट करू का मा काही. सणासुदीचे दिवस आहे, काल्याचे दिवस आहे. कोणी गायला जातं. जनाबाईना. तुम्ही सगळ्या कोण आहेत. नाही सगळ्या नसल जनाबाई. आता कोणी अलका मावशी असन, कोणी सुमन अक्का असन, आहे का, कोणी यमुना आत्या असन, कोणी गंगू आत्या असन, पण सगळ्या जनाबाईच्याच आहेत ना वंशज. मग सगळ्यांनी माझ्या बरोबर हा एक टाळी वाचा. हा सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक. थांबा. हा
तुमच्या टाळ्या दिसू दे मला, टाळ्या एक हात वरती करा, असं माझ्या बरोबर वाजा. सुंदर माझे जाते ग फिरते वौते ग. वा वा वा. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. तू ये रे बा विठ्ठला. ए कानाड्या विठ्ठला. हा ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. 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 सासू आणि सासरा दिरतो दिसरा. सासू आणि सासरा दिरतो दिसरा. सासू आणि सासरा दिरतो दिसरा. सासू आणि सासरा दिरतो. ओव्या गाऊ भरतारा तू ये रे बा विठ्ठला. 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 विठ्ठला. वा वा वा, धन्यवाद. एकदा टाळी वाजवतो मी तुमच्यासाठी. वा धन्यवाद. जनाबाईने जातं दळलं दादा. मावल्यांनो, जनाबाईने जातं दळलं तर विश्वाचं मालक जातं दळायला आला. जनाबाईने जातं दळलं विठ्ठल गायलं. शेण थापलं विठ्ठल गायलं. घरात राहिली विठ्ठल गायलं. काम केलं विठ्ठल गायलं. परिणाम ऐका बरं का. परिणाम, जगाचा मालक जनाबाईच्या घरी आला. जनाबाईला जाता येत नाही तर विटेवरचा विठोबा जनाबाईकडे आला आणि जनाबाईकडे येऊन जनाबाईचं काम करू लागला. तर जनाबाईने त्याला परत जाऊ दिलं नाही. त्याला कसं ठेवलं माहितीये का? बांधून ठेवलं. बांधून दरीला. ऐकलं की नाही? दरीला पंढरीचा चोर. दरीला पंढरीचा चोर. दरीला पंढरीचा चोर. दरीला पंढरीचा चोर. धरीला पंढरीचा चोर. गळा बांधून या चोर. वा वा. धरीला पंढरीचा चोर. गळा बांधून या चोर. हो धरीला पंढरीचा चोर. 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 धरीला धरीला पंढरीचा चोर. कसा धरला? हृदय बंदी खाना केला. हृदय बंदी खाना केला. आत विठ्ठल कोंडीला. हृदय बंदी खाना केला. आत विठ्ठल कोंडीला. ओ दरीला पंढरीचा चोर. जनाबाईने धरून ठेवला. बांधून ठेवला. बांधून ठेवण्याचं सामर्थ्य जनाबाईमध्ये कुठून आलं? तर जनाबाईने केलेल्या हरिनाम काल्यामुळं. हरिनामाचा काला काय करतो? विश्वाच्या मालकाला आपल्या घरी आणतो. आणि देव आपल्या घरी आला, हृदयात आला की हृदय स्वच्छ झालं समजून जा. देव आपल्याकडे आला की आपलं कल्याण झालं समजून जा. तसा देव आपल्या हृदयात आहेच, पण हृदय मलिन आहे. तैसा हृदया मध्ये मी रामू, ज्ञानोबराय म्हटले. असता सर्व सुखाचा रामू की भ्रांता शिकामू विषयावरी. विषयामुळे काय झालं? विषय सुखा घेत घेता त्या विषयाच्या दोषामुळे देव आपल्या हृदयात आले हे आपण विसरून गेलो. देव शुद्ध करा, अंतकरण शुद्ध केलं की देव आपल्या हृदयात आहे याची आपल्याला अनुभूती येते. एकदा ती अनुभूती आली की जीव ब्रह्माची अनुभूती येते. जीव ब्रह्म काल्याची अनुभूती येते. मी 3 काले सांगितले होते, त्याच्यातला दुसरा झाला, तिसरा चालला. पहिला दैवाचा शरीर पुष्ट करतो, दुसरा हरिनामाचा लिंग देहाला शुद्ध करतो, आणि तिसरा जीव ब्रह्म ऐक्याचा काला मीच ब्रह्म आहे याचं ज्ञान करून देतो. मीच ब्रह्म आहे म्हणजे काय? मीच देव आहे, मीच देवाचा अंश आहे. ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातन मन षष्टान इंद्रियाने प्रकृती
प्रकृतीस्थानी कर्षती. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना प्रत्येकामध्ये माझा अंश आहे, याची अनुभूती जीव ब्रह्मकाल्याने येते. जीव ब्रह्मकाल्या कधी होतो? जेव्हा मीपणा आपण विसरतो. मीपणा कधी विसरतो आपण? मसनी गावऱ्या गेल्यावर विसरतो. तुम्हाला कळतं का मा बोलणं? मीपणा कधी विसरतो माणूस? मसनी गावऱ्या गेल्यावर विसरतो. म्हणजे माणसाचा मीपणा कधीच जात नाही. मरायला टेकलेलं जरी राहिलं ना मात्र, तरी त्याला जर आपण म्हटलं ना, कसं काय तब्येत तुमची, बरं आहे का बा? मात्र म्हणतं बरं आहे. आता काय करतो, हाय तर राहायचं. काय झालं तुम्हाला? 4 पोरं आहेत, सगळे जिथले तिथे टामटुमी ते पाईपलाईनी आलेले आहेत, सगळं जिथलं तिथे पोरं सगळे शिकलेले आहेत, सगळं व्यवस्थित आहे. मग बरं का म्हणून चांगलं म्हणा. गाड्या आहे, घोड्या आहे, JCB आहेत जिथले तिथे, बरं काय चांगलं म्हणा ना. मात्र म्हणतात चांगलं काय म्हणतो? हे का फुकट आणलं का एवढं? त्याच्यासाठी आम्ही आयुष्य येचलं बाबा, तुला काय सांगावं. अरे पण मग आता तुम्ही तुमचं येचलं, आता द्या सोडून, जाऊ द्या मोर द्या, त्यांचं प्रपंच आहे, पोरं करतील. खालं काय तुम्हाला? चांगलं तर म्हणा. मात्र म्हणतं काय चांगलं म्हणतो भाऊ, आम्ही एवढं कष्ट करून कमवलं, पण एक काट्ट धडाचं निघलं नाही. काय केलं पोरांनी? बाबा आम्ही सुपारीच्या खांडाला हात लावलो नाही, यांनी एक धाबा मोकळा सोडला नाही इगतपुरीचा, एक या पोरांनी. आणि काय करतो? मी म्हणून बरं आहे, नाही तर हे उपाशी मरते. कोण म्हणतंय? मतर बाजीवर आहे, बाजीवर. त्याला संडासला न्यायला सुद्धा 2 जण लागत आहेत. ते म्हातारं म्हणतं मी आहे म्हणून बरं आहे, नाही तर हे उपाशी मरतील. पहा बरं का मी कुठपर्यंत आहे म्हाताऱ्याचं. आता म्हातारीकडे चला, म्हातारीला विचारा, आजे बरी का तुझी तब्येत? म्हातारी म्हणते बरी भाऊ. आता काय करतो? काय झालं तुला? 4 सुना आहे तुझ्या हाताखाली. म्हातारी म्हणते मी 4 सुना आहे भाऊ, पण मग त्यांना आथरीतो का पांघरीतो? त्यांना काय करतो? हा अगं पण 4 सुना येतोय हाताखाली, चांगला गोडे गुन्हे गोविंदाने राहावा, मजा करावा. म्हातारी म्हणते काय मजा करता भाऊ, तुला काय सांगू, मस्त वाटलं होतं जीवाला. 4 सुना आहे हाताखाली, आल्यानंतर जीवाला सुख मिळन, पण कायचं काय भाऊ, उलशी गोड भरून चहा करून देते नाही. हे जेते ज्याच्या त्याच्या खोल्याईने घुसू घुसू बसते. कोण कोणा संग बोलत दादा? कोणी बोलत नाही कोणा संग. मग म्हातारे जर तू ऐकत नसतील सुना, तर पोरांना सांग, ते समजून सांगतील. त्यांच्या नवऱ्याला सांग. त्यांना तरी काय सांगतो भाऊ, ते पक्के बैल झाले ना, तुला काय सांग. मग त्यांचं नसन ऐकत तर सासऱ्याला सांग, म्हाताऱ्याला सांग. म्हातारा सांगन दर्श दापीन त्यांना. म्हाताऱ्याला काय सांगतो, दादा त्याला आयुष्यभर म्या जमवून दिलं नाही, पुरी कधी जमवू द्यायच्या. बरी गंमत आहे ना ती. आणि नसन तुमचं कोणाचं ऐकत तर तिकडं येईन बाईला फोन कर, तिच्या आईला सांग. तिला तरी काय सांगतो भाऊ, घोडी तशी मे का नाही तशी म्हणे बर काही म्हणे. काय कोणाला सांगून उपयोग आहे? हा सगळे सारखेच आहे. पण ह्या आज मजा करत असतील, हे सगळं जे दिसतं हे का फुकट आहे का? मग काय केलं तू? म्हातारीचं मीपणा पहा. म्हातारी म्हणते भाऊ या दादा बाबा बरोबर जाऊ, मी लग्न करून आले ना. दादा बाबा तुमच्या बरोबर नाही बरं का. दादा बाबा म्हणजे या म्हाताऱ्या बरोबर जाऊ मी लग्न करून आले. तेव्हा यांच्याकडे काय होतं? काय होतं यांच्याकडं? यांच्याकडं चिमणी कुकून गेली तर दाना नव्हता टाकायला, एवढी गरिबी होती. ते एक आमच्याकडे एक म्हणे, यांच्याकडे काय होतं? खगारा खाजत होता, नगारा वाजत होता, यांच्याकडे काही नव्हतं. मग तो काय केलं म्हातारे? तो काही गवाड आणलं का? नाही. मी आले माया पायी लक्ष्मी आली तर यांचं कल्याण झालं. म्हातारी म्हणती मायामुळं, आणि बाजीवर पडलेलं म्हातार म्हणतं मायामुळं. आता ह्या दोघांनी मिळून ज्याच्यासाठी केलं, एकदा त्याचा एकदा ओपिनियन घेऊया आणि मग पुढे जाऊ. मग पोराला विचारा, कर बाबा म्हाताऱ्याला म्हातारीला का म्हणून तळतळायला लावलं? अरे आयुष्यभर कष्ट केले, सांभाळावं त्यांना, जीव लावा त्यांना, असं करू नये. पोरग म्हणतं काय झालं? अरे काय नाही, पण ते म्हातारं वरडत होतं बाबा. अरे पण काय म्हणलं काय बाबा? ते काय नाही, ते म्हणत होतं मी आहे म्हणून बरं आहे, चटणी भाकरी तरी खाते ते, नाही तर उपाशी राहतील. पोरग म्हणतं बरोबर आहे. मग त्यो आहे म्हणूनच चटणी भाकरी खाऊन राहिलो आम्ही बाबा. त्याला एकदा मरू द्या, नाही रोज गुलाबजांबू खाले तर कायला बरी गम बाबा. याच मग आम्ही ज्याच्यासाठी केलं त्याचंही हेच मत आहे की त्यांना बोलायला जातं काय, मला माहिती मी कसं कसं करून आणतो. पोराचंही तेच मत आहे, म्हाताऱ्याचंही तेच मत आहे, म्हातारीचंही तेच मत आहे. हा मी आमचा शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या बरोबर आहे, मरेपर्यंत मी सुटत नाही. पण लक्षात ठेवा, वेळच्या वेळी पोरं ज्या दिवशी करते होतील त्या दिवशी घराचा त्याग करायला शिका, प्रपंचाचा त्याग करायला शिका, प्रपंचावरती तुळशीपत्र ठेवायला शिका. पोरग करत झालं ना, लुडबुड करू नका, लुडबुड नका करू. पोरग एकदा करत झालं त्याला करू द्या, पुढं काय करायचं ते.
ते मग ते पोराचं आणि त्याचं ते पोरग करतं तरी भत्र पडल्या त्या वावरात नको तिकडं नको साळ करू आणि इकडं नको साळ करू, इकडं नको करून आणि तिकडं नको करू. ते करण्याच्या नादात ते जातं, साळीचा दिवस निघून जाते, पावसाळा संपून जातो, साळं नाही काहीच नाही. मग ते पोरांमध्ये बसले अर्धी लवित आहे आणि अर्धी लावलेलं म्हणतं आमचं म्हातारं इतकं डोकं लवितं ना त्याला असं उचलूनच टाकतो एक दिवस, त्याशिवाय कळायचंच नाही. कशासाठी डोकं लावतं? अरे आपल्याला होत नाही ना आता आपल्याला पाणी भरायचं ना, आपल्याला साळ काढायची ना, साळ लावायची ना, काही करायचं. निवांत बसून राहायचंय, खायचंय, 2 टाइम मजा करायची. त्या वेळेत सुद्धा डोकं लावायचे काय? आता सुना करत्या आहे ना, सुना करत्या झाल्या ना, आलेल्या पाहुण्या रावळ्याचं करत्या, घरात स्वयंपाक पाणी करत्या, जिथलं तिथं सगळं करत्या ना, तरी म्हातारी सारखी डोकं लावती. तुझ्या आईने तुला हेच शिकवलं का? तुझ्या बापाने तुला तेच शिकवलं? कायला मर उपाशी नाही तर मग काय मारतीचा काय गरज आहे डोकं लावायची? हे माझा सल्ला म्हणून घेऊन जा, पोरगा म्हणून सल्ला नाही. ज्या दिवशी पोरं करते होतील त्या दिवशी प्रपंचाचा त्याग करायला शिका. ज्या दिवशी तुम्ही प्रपंचाचा त्याग कराल तुम्ही आनंदी जगायला सुरुवात होईल. आणि म्हणून आयुष्यामध्ये मी किती दिवस घेऊन चालायचे हे आपल्या हातात आहे. मी कोण आहे याचा करावा विचार महाराज म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी कोण आहे याचा विचार करा ना. आणि महाराज म्हणाले मला कळालं मी वासुदेव तत्वता, मी परमेश्वराचा अंश आहे. कळो येईल विचारिता, ठाऊक आहे सभागिया संता, दुजा नाही अनिक मागुता गा. मी कोण आहे विचारलं की कळेल की मी वासुदेव आहे. आणि मग एकदा की कळालं मी वासुदेव, मी देव आहे, मी देवाचा अंश आहे, की जीव ब्रह्मायक्याचा काला होतो. असे कितीही काले सांगितले तरी सुद्धा तो काल्याचा आनंद येणार. असे ज्ञानाचे काले किती सांगा, लोकाला उमजायचं नाही. आज काला आहे बाबा, आज हे काले नाही, आज तो काला. कोणचा काला? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळात केलेल्या चरित्राचं उच्चारण का? कारण तो देव जन्माला येण्याच्या अगोदर चरित्र सुरू करतो. देवकी वसुदेवाचं लग्न होतं, कंस सारथ्य करतो आणि सारथ्य करत असलेल्या कंसाला रथामध्ये सारथ्य चाललंय, वरात सुरू आहे आणि आकाशवाणी होते, कंसा मूर्खा, अरे तुझी ज्या बहिणीची तू वरात करतोय, ज्या वसुदेवाबरोबर तुझ्या बहिणीचं तू लग्न केलंय, त्या देवकी आणि वसुदेवाच्या उदरी 8वा मुलगा जो येईल तो तुला मारणार आहे. आकाशवाणी झाली तर कंस घाबरला आणि घाबरलेला कंस घेऊन खडग मारा या धावला, हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवाने हात पकडला. वसुदेवाने सांगितलं कंसा बहिणीच्या हत्येचं पातक करू नको, तुला 8वा मुलगा मारणारे मी 8वा आणून देतो. 8वा आणून देतो या बोलीवरती सोडून दिलं. आणि सोडून दिल्यानंतर तिथे नारदजी आले. नारायण श्रीमन नारायण 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 नारायण. नारदजी आले. नारदजीने काय काम केलं असेल? नारदजीने काय केलं? नारदजीने कळ लावली. पण नारदजीने लावलेल्या कळीने जगाचं कल्याण झालं. आपण लावलेल्या कळीने हसले याचा अर्थ मला कळलं काय झालं. नारदजीने लावलेल्या कळीने जगाचं कल्याण आणि आम्ही लावलेल्या कळीने घराच्या घर उद्ध्वस्त झाले. नारदजीने कळ लावली, कंसा अरे तुला कळत नाही, 8वा मुलगा मारणारे म्हटलं सोडून दिलंस. काय सांगते तर 8वा म्हणून तुला दुसराच आणून देतील. पहिला कोणचा 8वा कोणचा तुला कळायचं नाही. कंसाच्या डोक्यामध्ये भीती घातली आणि नारदानीच घातलेली भीती कंसाला लक्षात आली. आता कंसाकडून पाप करून घ्यायचंय, मग संतांना पडू व्हावं लागेल. नारदजींनी सांगितलं. कंसाने देवकी वसुदेवाला पुन्हा धरून आणलं, कालकुट्ट अंधाऱ्या कारागृहात ठेवलं आणि कारागृहामध्ये आता त्यांचे दिवस जाऊ लागले. आता मुलांची वाट पाहू लागला. 8 मुलं जन्माला येणार, 8वा मी त्याला धरणार, 8व्याला मी मारणार, माझा काळ मी मारला म्हणजे मला भीती राहणार नाही. आता देवकी वसुदेव कारागृहामध्ये पहिला मूल जन्माला येणार. जसं मूल जन्माला येणार तशी देवकीला भीती वाटू लागली की दादा येईल, मारील, माझ्या लेकाला मारील. आणि म्हणून तिला भीती वाटत होती. भीतीपोटी आता देवकीचे दिवस सरकले होते. आता 9 महिने 9 दिवस पहिलं बाळ जन्माला आलं होतं. कंसाच्या कानावरती बातमी गेली. कंस पळत आला. जसा कंस आला तसा देवकीच्या हातातून बाळ हिसकलं आणि बाळ हिसकताना देवकी म्हणते, दादा दादा तुझ्या पाया पडते रे दादा, नको मारू रे, माझ्या लेकाला, माझ्या काळजाच्या तुकड्याला नको मारू. दादा अरे तुला 8वा मुलगा मारणार रे दादा, मी तुला 8वा मुलगा आणून देते दादा, पाया पडते, नको रे मारू, नको रे मारू.
म्हणून नाही ऐकलं कंसाने. गरगर 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 फिरावं, शिळेवरती आपटावं, चितड्या चितड्या रक्ताच्या चिळकांड्या उडाव्या, अंतकरण फाटून जावं. अक्षरशः देवकी वसुदेव त्राहात राहा रडून अंतकरण फाटून देवकी वसुदेव त्याच्या चरणावरती पडायचे. कंसा ऐक रे कंसा, 8वा मुलगा तुला आम्ही आणून देतो. नको मारू आमच्या लेकांना, नको मारू आमच्या बाळांना, नको रे मारू आमच्या काळजाच्या तुकड्याला. नाही ऐकलं कंसाने. 1 2 3 4 5 6 7 मुलं. 7वा मुलगा जेव्हा गर्भामध्ये वाढू लागला तर योग मायेद्वारे रोहिणीच्या गर्भामध्ये स्थलांतरित केला. आणि तो 7वा मुलगा म्हणजे बलराम दादा रोहिणीच्या गर्भातून जन्माला आले. आणि 8वा मुलगा जेव्हा वाढू लागला तेव्हा देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य. जसं देवकीचं तेज वाढू लागलं ना, जसं देवकीचा गर्भ वाढू लागला तसं तेज वाढू लागलं. आणि तेजामुळे काळकुट्ट अंधारामध्ये आता प्रकाश निर्माण होऊ लागला होता. आता देवकीच्या चेहऱ्यावरचं तेज एवढं झालं होतं, कंसाला भीती वाटायला लागली होती की हे नेमकं काय होतंय. आतापर्यंत 7 गर्भ वाढले, पण 7 गर्भामध्ये असं कधी घडलं नाही. 8वा गर्भ वाढतोय, देवकीच्या चेहऱ्यावरचं तेज सूर्याच्या प्रकाशासारखं प्रकाश दिसतोय. आता हे काय होतंय, सगळे घाबरले होते. आता महिन्यामागे महिने सरकत होते. आता 7वा महिना 8वा महिना लागला होता. आणि 8व्या महिन्याच्या समारोपाला सगळे देव, श्रीमद भागवत सांगते, सगळे देव आता त्या गर्भाचं स्वागत करण्यासाठी, स्तुती करण्यासाठी कारागृहाच्या वरती जमले होते. आणि सर्व देवता पुष्पवृष्टी करून भगवान परमात्म्याचं स्वागत करत होते. आपणही स्वागत करूया. श्रीकृष्ण परमात्मा उदरात वाढतो, देव येणार, आता धर्माचं रक्षण होणार. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं पवित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. विश्वाचा मालक जन्माला येणार. सगळे देवता पुष्पवृष्टी करण्यासाठी आले आणि सगळे मिळून देवता आता कृष्णाचं स्वागत करू लागले. स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा. सर्वांनी सर्वांनी टाळी. अरे स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा. स्वागतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा. स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा. परमात्माचं स्वागत झालं. 9 महिने 9 दिवस सरकले आणि श्रीकृष्ण परमात्मा चतुर्भुज मूर्ती प्रकट झाली. कारागृहामध्ये चतुर्भुज मूर्ती प्रकट झाली. 8 वर्षाची चतुर्भुज मूर्ती पाहून देवकी वसुदेव पाया पडू लागले. तर देव म्हणतात, आई बाबा माझ्या पाया कुठं पडतात, मी तुमचा मुलगा आहे. देवकी वसुदेव म्हणतात, देवा अरे इतका मोठा आमचा मुलगा कसा होईल, चतुर्भुज परमात्माचं स्वरूप आहे. देव म्हणतात, आई मी सांगण्यासाठी आलो. नंदाच्या घराला मज नेई गोकुळाला, माया उपजली तेथे मज ठेवी आणि येते. मला तिथं नेऊन ठेवा गोकुळात. माया तिथं जन्माला आली, त्या मायाला घेऊन या. ती माया इथं काम दाखवेल. मग मी ते सांगण्यासाठी आलो. आता मी लहान होतो, आता मला लहान झाल्यानंतर पाठीत घाला, मला गोकुळात घेऊन जा. आणि जगाचा मालक श्रीकृष्ण परमात्मा आता छोटासा झाला, बाळ झालं. देवकीने आपल्या कवटाळलं, आपल्या हृदयाशी कवटाळून पटापट मुके घेतले. 8 पोरं जन्माला आले, पण देवकीला त्यांचं सुख मिळालं नव्हतं. वसुदेवाने जवळ केलं, हृदयाशी लावलं. देवाला हृदयाशी लावून लेकराचा, बाळपणाचा, आईबापाचा, माईबापाचा आनंद त्यांनी घेतला. पाठीमध्ये पोरग घातलं आणि श्रीकृष्ण परमात्म्याला पाठीत घेऊन वसुदेवजी निघाले. काळी कुट्ट अंधार होता, आता प्रकाश पडत होता. यमुना मैया दुथडी वाहत होती. धोधो धोधो पाऊस पडत होता. विजांचा कडकडाट सुरू होता. आता वसुदेवांनी देव प्रश्न परमात्म्याला घेतलं होतं आणि आता यमुनेतून आता जाणार तर दुथडी वाहणारी यमुना पाण्यातून वाहून घेऊन जाईल अशी परिस्थिती होती. पण वसुदेवाने मागे पाहिलं नाही. वसुदेवाने ठरवलं होतं, आता मागं गेलं तरी सुद्धा कंस मारणार, पुढं गेलं तर पाण्यात वाहून जाणार, पण माग
मागं जायचं नाही, पुढं जायचं. से आता वसुदेवानी पाण्यात प्रवेश केला आणि पाण्यामध्ये प्रवेश केल्यानंतर पाणी गुडघ्यापर्यंत आलं, आता कमरेपर्यंत आलं, नंतर छातीपर्यंत आलं, नंतर असं मानेपर्यंत आलं, पाणी आता तोंडापर्यंत आलं, नंतर असं नाका तोंडात जायला लागलं. आणि मग नाका तोंडात जायला लागलं नंतर कृष्णाने पाठीतून डोकून पाहिलं, बा आता जर मी यमुनेला दर्शन दिलं नाही तर पप्पा पाणी में बह जाएंगे. तिला वाटलं यमुना मैयेने यमुना मैयेला श्रीकृष्ण परमात्म्याने पाय बाहेर काढून, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, दर्शन दिलं. यमुना दुभांगली, यमुना अशी दोन बाजूला झाली आणि आता यमुनेच्या पलीकडे जाऊन श्रीकृष्ण परमात्म्याला मथुरेत ठेवलं, गोकुळात ठेवलं आणि तिथून मायेला उचललं. मायेला घेऊन पुन्हा मागं आले, मथुरेत आले. मथुरेतलं आपल्याला आता काही पाहायचं नाही, कंस तिकडं गोकुळातलं पाहायचं. कृष्ण गोकुळात गेला. कृष्ण गोकुळात गेल्यानंतर काय घडलं ऐका. इकडे नंदबाबांचं 60 वर्षांचं वय झालेलं आहे. नंदबाबाचं 60 वर्षाचं वय आहे, पण 60 वर्षाचं वय असून नंदबाबाला अजून मूलबाळ नाही. मूलबाळ नाही म्हणून दुःखी असलेला नंदबाबा आता यशोदा मैया गरोदर अवस्थेत आहे. गरोदर अवस्थेतल्या यशोदा मैयेला आता बाळ जन्माला येणार म्हणून गोकुळ आनंदी आहे. पण आता तिथे माया जन्माला आल्यामुळं सगळं गोकुळ झोपलेलं आहे. गोकुळ सगळं झोपलं आणि नंद बाबा गोठ्यामध्ये बसून जप चाललाय. अभि तो नाही भयो, अभि तो नाही भयो, अभि तो नाही भयो, म्हणजे अजून नाही झाला. 60 वर्षाचं वय झालं पण अजून मूलबाळ नाही. अभि तो नाही भयो नाम जप चाललाय. आता माया जन्माला आली तर गोकुळ सगळं झोपलं. जे यशोदेच्या सेवेत दास्या होत्या त्याही झोपल्या आणि सगळेच्या सगळे झोपी गेले. आता माया तिथून नेली, कृष्ण तिथं आले तर ब्रह्म मुहूर्ताला सुनंदा नावाच्या दासीला जाग आली. आणि जशी सुनंदेला जाग आली ना, तशी सुनंदेला जाग आल्यानंतर तिनं डोळे चोळले आणि ती म्हणती, बाई मी तर यशोदेच्या सेवेत होते, आता यशोदेबाईचं काय झालं असेल तर हो, आता मी तर सगळे झोपून गेले, सगळंच गोकुळ शांत वाटते. पळत 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 यशोदेच्या जवळ आली तर यशोदा ही झोपलेली आहे, पण यशोदेच्या शेजारची बाळ खेळतय. त्या बाळाकडे खेळताना पाहिलं, सुनंदेला इतका आनंद झाला. ती जशी सुनंदा बाहेर पळत सुटली, ए गवळणींनो, अग गवळण 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 सांगते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक धावी एक पुढे वाटी वाटी सुटला बडे. एक धावी एक पुढे वाटी ताटी सुटला बडे. एक धावी एक पुढे वाटी ताटी सुटला बडे. एक धावी एक पुढे वाटी ताटी सुटला बडे. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक मिनिट थांबा. मला सांगा, कृष्ण जन्माला आला, तुम्हाला जरशीक सुद्धा आनंद नाही झाला का? हा, तुम्हाला आनंद झाला का? मी खरं विचारू राहिलो, आनंद झाला का तुम्हाला? का निवळ आपलं कीर्तन ठेवलंय म्हणून ऐकून राहिले तुम्ही? देव जन्माला आला तर आनंद झाला. कोणाकोणाला आनंद झाला माहिती का? देव जन्माला आला तर सज्जनांना आनंद झाला, आणि देव जन्माला आला तर दुर्जनांना दुःख झालं. तर दुर्जनांना दुःख झालं, त्यांनी असंच केलं, त्यांनी लक्षच दिलं नाही. तुम्ही आपल्या तिकडं काही करा, मारा तिकडं स्टेजवर, उलथे पडा, आम्हाला काही घेणं नाही तुम्ही. देव जन्माला आला तर सज्जनांना आनंद झाला. आणि सज्जनाने आनंद कसा साजरा केला? सज्जनांनी गाणे गायले, सज्जनांनी नाचलं, कुणी पावल्या खेळल्या, कुणी भजन गायलं, गुढिया उभारल्या, तोरणे उभारली, सज्जनांनी त्याचा आनंद उत्सव साजरा केला. इतका आनंद उत्सव साजरा केला की 6 महिने गोकुळामध्ये नंदबाबाच्या वाड्यासमोर लोक यायचे, नाचायचे, गवळणी यायचे, नाचायचे. इतका आनंद गोकुळात साजरा केला. आपल्या सगळ्यांना सुद्धा तो आनंद साजरा करायचा. अजिबात लाजायचं नाही. लक्ष द्या माझ्याकडं, लाजायचं नाही. ज्याला उठाव वाटल त्याने उठायचं, ज्याला नाचावं वाटल त्याने नाचायचं. माझी परवानगी कोणाला घाबरायचं नाही. ऐका, तसंही नाचायला देवाच्या दारात लाजायचं नाही. ऐकता काय तुम्ही सगळे? नाचायचं नाही. माता माऊलींनो, हे माणसं नंतर ऐकतील, तुम्ही माझं पहिलं ऐकता, मला माहिती तुम्ही माझ्या बहिणी आहेत. हा, पाहुण्याच्या दारात जाऊन आपण तशी चव घालून येईलच ना, घातेलच का नाही? तिथं का आमंत्रण होतं का आपल्याला? तिथं डीजे पुढं नागिंग करतो, झोपू झोपू. 2-4 जणांना धरून उचलावं लागतं त्याला, वय बाजूला वय बाजूला. तिथं नाही ऐकत आपण कोणाच.
आणि देवाच्या दारात नाचायला लाजतात. देवाच्या दारात नाचायला लाजायचं नाही. ज्यांना जमेल त्यांनी नाचायचं, ज्यांना जमेल त्यांनी पावल्या खेळायच्या, ज्यांना जमेल त्यांनी टिपरे खेळायच्या. छानपैकी आपल्याला आनंद उत्सव साजरा करायचा देवाच्या जन्माचा. ऐका, कारण देवाच्या दरबारात नाचलं की पुन्हा प्रपंचात नाचावं लागत नाही, पुन्हा प्रपंचात नाचावं लागत नाही. म्हणून सुंदर असा आनंद उत्सव साजरा करायचा. सगळ्यांनी माझ्या बरोबर हे गवळण गवळण हे गवळण सांगते गवळणी लहान पुत्रा टाळी गवळण सांगते गवळणी लहान पुत्र झाला यशोदेला सांगती गवळणी लहान पुत्र झाला यशोदेला गवळण सांगती गवळणी लहान पुत्र वा वा. झाला यशोदेला एक धावे एकी पुढे काठी वाटी सुंडवणे एकी पुढे काठी वाटी सुटवणे एक धावे एकी पुढे काठी वाटी सुंडवणे भावे एकी पुढे वाटी ताटी सुटवणे हे पोरींनो, झाली जाती तरी घेणं हे पोरींनो छानपैकी उभा राहा माझ्या बरोबर. चला असा गोल करा सुंदर आणि गोल करून माझ्या बरोबर नाचायचं सगळ्यांनी. चला पोरींनो उभा राहा, लाजू नका, कोणाला काही लाजायचं नाही. ते बघा आमचे काका तिकडं अजिबात लाजत नाहीत. भगवंताच्या भजनात नाचायला काय लाजायचंय? अरे देवाचं भजन चाललं, परमेश्वराच्या भजनात नाचायला लाजायचं नाही. आयुष्याचा नाच संपून जातो पहा. हा एक धावे एक पुढे ताटी वाटी सुलटावडे गवळण आग गवळण हे गवळण सांगते गवळणी लहान पुत्र झाला यशोदेला गवळण सांगते गवळणी लहान पुत्र झाला यशोदेला नसेल तर माझ्या बरोबर जसं जागच्या जागी आला हात वरती करा. खाली बसलेले कमीत कमी हात तरी वरती करा. कमी वरती खाली येऊ तुमच्याकडं. हा हात वरती करा असे. हा एका जागेवर अशा जागेवर आला. चला सर्वांनी हा तुमचे सगळे आजार घेऊन जाणार मी ठेवणार नाही. सगळ्यांनी माझ्या बरोबर हा अष्टमीच्या रात्री हो यमुनेच्या जय हो मूर्ती अशी साजरी हो ओठावरी बासरी फुलले सुरा संगती. कोणी म्हणे गोविंद कोणी म्हणे
बसा 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 बसा. धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना. आता सांगा बरं मला, नाचलेल्यांनी सांगा कसं वाटलं? भारी वाटलं की नाही? हा, काहींना नाचण्याचा आनंद मिळाला, काहींना तास दीड तासापासून बसलो होतो, उठून कमीत कमी गुडघे सरळ झाल्याचा आनंद मिळाला. खरंय खोटं आहे? याच्यासाठी सांगत होतो, मला तुमची काळजी आहे म्हणून सांगत होतो. उठा उठा उठा, ऐकत नाही तुम्ही माझं. देवाचा जन्मोत्सव साजरा केला, जसं आधारवडनी केला तसा गोकुळाने साजरा केला. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, असे सुंदर गुढ्या उभारल्या, तोरण उभारली. गोकुळामध्ये कृष्ण आल्याचा आनंद साजरा सुरू झाला. रोज गवळणी उठायचा आणि यशोदेच्या दारात जायचं. यशोदे, अगं दरवाजा उघड, तुझ्या घरात सुंदर बाळ जन्माला आलं, पाहण्यासाठी आलो आम्ही. यशोदा म्हणायच्या, अगं झोपलेलं आहे, आता नका येऊ, नंतर या. यशोदेने पुन्हा गवळणीनं काढून द्यायचं. गवळणी पुन्हा यायचं, यशोदे उघड दरवाजा, आम्हाला पाहायचा तुझा पोरगा, खूप सुंदर आहे पोरगा, खूप सुंदर बाळ आहे तुझं, पाहण्यासाठी आलो ग, उघड दरवाजा. यशोदेने दरवाजा उघडायचा जड अंतकरणाने. अगं पहा, पण माझ्या पोराला त्रास देऊ नका बाई, आताच झोपी लावलं होतंय, उठलंय, रडन बर का ते. हा, जपून पहा. देवाला पाहायच्या, जशा गवळणी देवाला पाहायच्या ना मायबाप, पुन्हा काही पाहण्याची इच्छा राहत नव्हती. पण सामान्य होता, जगाचा मायबाप होता, जो हा देवा चाही देव. बळीया माझा पंढरीराव रे ना अंतकरण बोलून टाकायचं. राधा राधा रे राधा, एक राधा एक मीरा, दोनों ने श्याम त्वचा, अंतर क्या दोनों की चाह में देखो. एक सूरत न मानी, एक मूरत न मानी, एक प्रेम दीवानी, एक दरस दीवानी. राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में पाया. राधा जी से खो बैठी वो गोविंद, मीरा मन में समाया, मीरा मन में समाया. एक मुरली एक पायल, दोनों हरि प्रेम की घायल. अंतर क्या दोनों की चाह में देखो, अंतर क्या दोनों की चाह में देखो. एक प्रेम दीवानी, एक रस दीवानी, एक प्रेम दीवानी, एक प्रेम दीवानी, एक राधा रे
राधा ने मधुबन में ढूंढा, मीरा ने मन में पाया. जगात समाय बाप, त्याच्याकडे पाहून गवळणी बोलून जायच्या. आता देव घरामध्ये, आता देव घरात आले तर गवळणी पाहायला यायला लागल्या. दिवसामागे दिवस सरकत होते. दुसऱ्या दिवशी पुतना मावशी आली होती, पुतणीला मारलं होतं. पाचव्या दिवशी महादेव आले होते दर्शनासाठी, महादेवांना दर्शन दिलं होतं. एक लीला महादेवांबरोबर केली होती. काग भग रिठा मारिले बालपणी अवघ्या दैत्य खानी. आणि म्हणून भगवान परमात्म्याने सगळ्यांना संपवत आता देव घरातल्या घरात असे उलथेचे पालथेचे उलते व्हायला लागले होते. इकडं पहा मायकडं पालथेचे उलतेचे पायले व्हायला लागले. आईला काय ह्याचा आनंद राहतो. बाळा असं झालं की आनंद वाटायचा. यशोदेला फार आनंद वाटायचा. मग ते हळूच असं गुडघ्यावर झालं, गुडघ्यावरून पुढे सरकायला लागलं, असं भीतीला धरायला लागलं, असं खाली सरकायला लागलं, खरकायला लागलं. कायचा आनंद, आईला कायचा आनंद. मग सुंदर असा मेकअप करायची यशोदा, गोड असा मेकअप करायची आणि त्याला देवाला असं सुंदर असं मोरपीस लावायची, असं सुंदर दूध पाजायची, सकाळी सकाळी आंघोळ घालायची. आंघोळ घातली का मस्त असं इकडं पाय तिकडं पाय इकडं असं टाळू भरायची. टाळू भरतात का तुमच्याकडं? हो, टाळू भरतात का? वेळ कमी राहिला, बोला पटकन. हा, टाळू भरायची. टाळू भरली का मग पोरग जे झोळीत घातलं पोरग काय करतं, ते डायरेक्ट झोपून घेतो. नकोच नादी लागायला, हिच्या नादीच नको लागायला. ही हातपाय मोडून ठेवायला बसली माय, ठीक आहे. ते पोरग एकदा झोळीत घातलं का मग ते झोळीत घातलं का ती यशोदा झोका द्यायची. पण झोका दिला का यशोदा काही टेन्शन घेत नव्हती. खुशाल मोबाईल चालू करून द्यायची आणि त्याच्याकडे देऊन टाकायची, पाय म्हणायची. असं करायची की यशोदा? अरे काय हसत्यान काय नाही, मला कमाल झाली तुमची. मोबाईलवर तडाखा उठवला तुम्ही. बाबा आमच्या पोराला खायला माणसं लागत नाही आणि झोपायला माणसं लागत नाही. मग काय लागत त्याला? मोबाईल लागतो, बाकी काही लागत नाही बाबा. त्याला नुसतं मोबाईल दिला ना, आता त्याला कोणी नको. खरंय खोटंय? हे मोबाईलचा नाद चांगला नाही. मोबाईल पासून पोरांना वेगळं करा. त्याच्यासाठी तुम्ही मोबाईल पासून वेगळे व्हा, म्हणजे मग ते मोगळे होतील. आणि तुमचीच जबाबदारी नाही, त्यांच्या बापाची जबाबदारी आहे. घरात घुसलं का सारखं पलंगावर पडल्या पहा मोबाईल. ते पोरं तेच पाहतात. घरातला एक नियम करा, घरात घुसला का सगळ्यांचे मोबाईल ठेवण्याची एक जागा करा. सगळ्यांनी एका ठिकाणी मोबाईल ठेवायचे. जर फोन वाजले तरच उचलायचे. सारखं घरात तुम्ही मोबाईल पाहत राहिले की पोरं तेच शिकतात. पोरं आपल्याकडे पाहून शिकतात. लहान पोरं आपल्याकडे पाहून शिकतात. तुम्ही रोज घरात बसून तुम्हाला वाचता येत नसलं तर एखादा ग्रंथ घेऊन बसा, नुसतं बोटं फिरवा त्याच्यावर. ते पोरग 2 दिवस पाहिन, 3 दिवस पाहिन, 4 दिवस पाहिन, 8 दिवस पाहिन. 10व्या दिवशी ते पोरग सुद्धा एखादं पुस्तक ओढील, त्याला उलट धरील, सोयीचं धरील, पण तुमच्यापाशी बसून त्या पुस्तकावर बोटं फिरीन. का? तुमच्याकडे पाहून ते शिकलं. ते असा संस्कार लागत असतो. तो संस्कार द्या पोरांना. मोबाईल घेऊन नका बसत जाऊ घरात. नाही तर मग आता काही नाही दुसरं. मोबाईल लावून दिला का, नानी तेरी मोरनी को मोर ले गई आणि बाकी जो बचे ते सारे चोर ले गई. काय त्याच्यात चवना धाऊ, त्याला काही शिकायला आहे का? काही नाही. काय अंगाई गीत गायची महाराज आमची यशोदा. यशोदा का नंद लाला ब्रिज का उजाला है, मेरे लाल से तो सारा जग झिलमिला. जो 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 रे, जो 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 जो, असं सुंदर झोका द्यायची म्हणायची. काय अंगाई गीत होते महाराज जुना आमचा काळ. निमो सरपंच साहेब, जून निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का येत नाही. निमोनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई. सुंदर की नाही? नसन येत हे म्हणा. मुरली मुराली मुरली वरी माझा जीव जडे, कसली जीवाला भूल पडे. असं झोका देताना म्हणा ना त्याला, हे की नाही? हे म्हणा त्याला, आपाप त्याला वळण लागन, त्याला तसं संस्कार लागतील. आमच्याकडे आता हे राहिलेच नाही प्रकार. काय अंगाई गीत गायलं. दत्त महाराजांचा जन्मोत्सव झाला पाहता. जेव्हा 3 देव दत्त झाले, तात्री अनुसया मातेने पाळणा गायला, नाथांनी लिहिला. मग मने मने चतुरानना, झो 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 रे सगुना. मने मने चतुरानना, झो 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 रे सगुना. मग मने मने चतुरानना, झो 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 रे सगुना. मने मने चतुरानना,
माणूस आहे मातेने आणि तो सांगतो किती सुंदर पाळणे गायले एवढे गोड आता जर बाया माणसाला काम असले आणि यांना जर सांगितलं ना झोका द्यायला ज्या जर शिक झोका द्या गावात का तारखा नाही तुमच्या मग म्हाताऱ्याला जर ते झोका द्यायला बसवलं तर एक तर त्याच्या मनाच्या विरोध होईल राहतं त्याला झोका द्यायचं राहत नाही पण ते बळजबरी त्याला वैशील राहतं मग ते म्हातारं झोका देता देता पोराला म्हणतो झोप झोप तेव्हा तिकडून भोबो आला झोप झोप तेव्हा तिकडून भोबा आता काय पोरग झोपन का उठन कायमचं मला सांगा बरं तुम्ही ते आयुष्यातून उठलं नाही म्हणजे बरं बाकी काय दुसरं नाही त्याच्यात आहे की नाही हे असं काम आहे यशोदा सुंदर झोका द्यायची झोका देऊन कृष्ण झोपेतून उठला की झोपला की उठला की त्याला मेकअप करायची सुंदर असा देव खेळायचा देव असा हळूहळू रांगायला लागला होता आणि रांगण्याचं वर्णन महाराजांनी केलं पहा तळवे तळहात तळहात टिकिता तळवे तळहात तळहात टिकिता डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत तळवे तळहात तळहात टिकिता तळवे तळहात तळहात टिकिता डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत रंग निगरंगनाथ तो म्या देखील गसई असा देव रांगायचं तर रांगण्याचं वर्णन केलं ऐका हळूहळू देव भिंतीला धरून चालायला लागला पायात चाळ वाजायला लागले तर चाळाचं वर्णन केलं छुम छनन बाजे पैंजनाचं वर्णन केलं देव आता हळूहळू घरात चालू लागले चालता चालता यशोदेबरोबर घोड्या खेळू लागले यशोदेबरोबर खेळू लागले यशोदेबरोबर लीला करू लागले नंद बाबा बरोबर लीला करू लागले घरातल्या घरात देव खेळत असताना आता भरपूर वेळ झाला मग त्या देवाच्या खेळाकडे देवाच्या लीलांकडे पाहून तुकोबरायांनी कौतुक केलं आणि तुकोबराय म्हणतात हे जे वर्णन आहे ना हे वर्णन करण्यासाठी मला ताकद दे क्षमता दे जे गोकुळात केलं जे चरित्र भगवान परमात्म्याने गोकुळात केलं जे रांगतानीच आहे आणि जे गाया राखतानीच आहे त्या चरित्राचं वर्णन करण्याची ताकद मला दे अभंगाच्या पहिल्या हे वेद से चरित्र केले नारायण वेद से चरित्र केले नारायण वेद से चरित्र केले नारायण वेद से टाळीवाजा जोरात हे दसे चरित्र केले नारायण रांगता गोधने राखीत आहे त्या चरित्राचं वर्णन करण्यासाठी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम त्याचं गुणगान वर्णन करण्यासाठी ऐसे देई प्रेम काही कळा रे काही कळा असं मला प्रेम दे अशी ताकद दे क्षमता दे ते लीला करत असताना देव आता रांगतोय रांगता रांगता घराच्या बाहेर निघला तर घराच्या बाहेर निघाल्यानंतर सगळ्यात पहिलं काम त्याने केलं त्याने संघटन केलं असे सगळे एकत्र केले पोरगोळा केले कोण कोण पोर होते पेंद्या सुदाम्या वाकड्या बोबड्या सगळे एकत्र केले संघटन का केलं कारण आपण संघटनाशिवाय कुठलीच क्रांती करू शकत नाही एका मिनिटात ऐका 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्ण परमात्म्याने संघटन केलं म्हणून आपल्याला काला मिळाला 750 वर्षापूर्वी ज्ञानोबरांनी वारकरी संतांचं संघटन केलं 18 पगड जातीतील एकत्र
वारकरी केले, संत केले म्हणून वारकरी संप्रदाय मिळाला. 750 वर्षापूर्वी ज्ञानोपरांनी संघटन केलं म्हणून वारकरी संप्रदाय मिळाला. 350 वर्षापूर्वी माझा छत्रपती शिवाजीराजाने 18 पगड जातीतील मावळे एकत्र केले, संघटन केलं म्हणून आपल्याला स्वराज्य मिळालं. संघटनाची क्रांती आहे, संघटनाने क्रांती घडते. आज आधारवडचे तरुण एकत्र जमले, संघटन केलं, तरुणांनी एकत्र जमलं, ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेतलं म्हणून हा सुंदर सोहळा या ठिकाणी पार पडतो. संघटनाने काय होत नाही, काहीच्या काही होतंय, संघटन एकत्र करावं लागते. मग कृष्णाने संघटन केलं, गोपाळ एकत्र जमवले, पोरांनो चला याला तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो परी, तुम्ही आमची अजिबात काळजी करू नका, माझ्या बरोबर चला. सगळे गोपाळ म्हणले कीस ना येऊतोय बरोबर, पण जायचं कुठं? बावड्या म्हणे कित ना तुला काय सांगू, आमच्या गली मग सगळं आहे, पण तुला काय सांगा, सगळं आमच्या गली, पण सगळं डिलील जातं. आमच्या गली काहीच नाही, गली ताकाचे सरोवर, घरी ताक आहे नुसतं. आणि म्हणून आमच्या तब्येती अशा आहे, तुला काय सांगा, माई नाही बरं का, बोबड्याची माई तब्येत नाही, मी दहीच खातो, माझ्याकडे पण वाटत असेल ना. घरी ताक आहे, घरी दूध नाही, तूप नाही, लोणी नाही, घरी काहीच नाही आमच्याकडे. कृष्ण म्हणे काळजी करू नका, माझ्या बरोबर चला, आता सगळं देतो. हे चौरलेल्या परमात्म्याने सुरू केली. गोपाळांच्या घरी, गवळण्यांच्या घरी जायचे भगवान परमात्मा, त्यांचं चित्त चोरायचे, दही दूध तूप लोणी चोरायचे, आनंद घ्यायचे. अनेक लीला करत करत भगवान परमात्म्याने गवळणी ज्यावेळी त्रस्त केल्या, त्यावेळी गौरणी त्रस्त केल्यानंतर एक दिवस एक गवळणीनं भगवंताला सांगितलं, तू माझ्या घरी येऊन दाखव, मग तुला दाखवते. मग श्रीकृष्ण परमात्म्याने सुद्धा तिला दाखवलं. काय दाखवलं? श्रीकृष्ण तिच्या घरी गेला आणि घरी गेल्यानंतर त्यांनी बाकीचं काही करायचं दिलं सोडून, हिची इनी तिची दाढी बांधून दिली. तेव्हा अशा दाड्या मोठ्याला राहायच्या, अशी दाढी आणि येणे अशी गाठण बांधून दिली, निघून गेला. आणि मग ती गवळण सकाळी उठल्यानंतर गोंधळ जागा. मग गवळण म्हणती, तुला काय सांगू यशोदे, यांनी काय केलं, रात्री आला आमची घरी आला यांची दाढी मग येणी अशी गाठण मारून दिली. बाई गाठबाई कोणाशी सुटे ना, आणि कोठवर सोसू धिंगाणा. तो ह्या पोराने गाठ मारली, काय सांगू, निम्या रात्री गाठ मारून गेला. कधी काय नू, पहाटी मला जाग आली, सकाळी उठायचं म्हणून आवरायला गेले, तर मी उठायला लागले तर माई येणीला झटका बसला. तर मी यांना म्हणले, बाई तुम्हाला शोभत का, माई येणी वडून राहिली. तर काय सांगू बाई, त्यांच्या दाढीला झटका बसला होता, त्यांनी 2-3 रट्टे ठेवून दिले मला म्हणे माई चेष्टा करते का. काय सांगू बाई, चिमणी पेटायला काडीच पेटी सापडा ना, घरात तमाशा का थोडा झाला का, त्यांनी 2-4 रट्टे आणले मला. आमचं उमजाना, मला कळाना माई दाढी माई येणी कोण वडीत, त्यांना कळाना त्यांची दाढी कोण वडीत. आमच्या दोघात चालले मारामाऱ्या. तिची कुठं तरी चिमणीला काडीच पेटी सापडली, चिमणी पेटवली बाई. मग लक्षात आलं की कोणीच कोणाचं काही वडीना, एकमेकाच्या दाढीला आणि येणीला गाठ मारेली. आणि ती गाठ सोडायचा प्रयत्न बाई, तुला काय सांगू, सुटता सुटना, कापता कापाना, जळता जळाना, सगळं करून पाहिलं, तुटता तुटाना. मग आता काय करावं, काहीच करता होईना. कोणीतरी सांगितलं, कृष्णानं मारेल गाठ हे सुटायची नाही, मग त्याच्याच हाताने सोडावं लागेल. मग तुला काय सांगू, त्याला निरोप पाठवू सरी ईळ गेला म्हणजे दिवस गेला, ईळ गेला बाई, पण तो येईना. आता तो हा पोरगा तो का साधा खोडकर आहे का बाई, तो दीड मी केला तरी येईना. मग आता काय करावं, घरात बसून तरी कवर राहावा, म्हणून त्याच्याकडेच यायचं ठरवलं आम्ही. तर तुला सांगते बाई, माझ्या आई बापाना लग्न करून देताना बायोडाटा नीट पाहिला नाही. ते निसतेच वावर किती शिवर किती पाहिले यांचे. तुला काय सांगू बाई, घरदार निसते पाहिले, वावर शिवर पाहिले, काही त्यांनी नीट विचार केला नाही. तुला काय सांगा, त्यांनी त्याची उंची पाहिली नाही, काही नाही. बाई मी एवढी उंच, ती बारकी होती बुटकी, मा लग्न लावून दिलं बाई. काय सांगू, तुला काय सांगू बाई, मी उची पुरी, ते माया माग असे माया खांद्याच्या खाली लागते. तर गाठ सोडायला आम्ही निघालो बाई, तर मी पुढं चालत होते, ते माया माग चालत होते, टाचावर करून चालतो. तर साऱ्या गोकुळाने आमचा खेळ केला बाई, नुसते हसत होते. तर तो ह्या पोराचा धिंगाणा पाय, कोठवर सोसू धिंगाणा. किती त्रास आहे तुझ्या कृष्णाचा. यशोदेन बाहेर यायचं का ग, माझ्या पोराचं नाव घेतात तुम्ही, लपून याचा भवरा, आळग येता शारंग धरा, तुम्ही 12 घरच्या 12. कृष्ण यशोदा काय अशी तशी बोलली असेल का, अशी पदर खवायची ना, तुम्ही 12 घरच्या 12, माझ्या पोरावर आळ घेता, वा चालते दोन चला बाहेर. गवळण नाही म्हणायचं बाई, यशोदेला सांगून काय उपयोग, आपलं काही उपयोग व्हायचा. गवळणी प्रस्त होऊन निघून जायचे. अनेक लीला करत करत भगवान परमात्म्याने सगळ्यांबरोबर लीला केल्या. एकच सांगायचे, आपल्या आयोजकांनी ज्यांनी मला आमंत्रित केलंय, आपण सर्वांनी बोबडी गवळण ऐकण्याची इच्छा आहे, त्या संबंधाने थोडं सांगतो.
एक दिवस बोबड्याची खोडी केली आणि बोबड्याची खोडी केली. बोबड्याला 2-3 ठिकाणी मार बसला. बोबड्या काय आलाच नाही. सगळे मित्र जमले बोबड्या आला नाही. कृष्णाने पेंद्याला विचारलं, पेंद्या अरे बोबड्या दिसत नाही, काय भानगड आहे? बोबड्या येणार नाही देवा आज. का? तो म्हणतो मला नाही यायचं तुमच्या बरोबर, मला मैत्रीच ठेवायची नाही. असं काय झालं काय? पण सांगत नाही देवा. असं चला घरी चला त्याच्या. सगळे गोपाळ जमले बोबड्याच्या घरी. बोबड्याच्या घरी आले तर बोबड्याला हाक मारली कृष्णाने, बोबड्या, हे बोबड्या बाहेर ये. बोबड्या घरातून म्हणतो, किसना मला तुमच्या बरोबर यायचं नाही, तुम्ही सगळे भामते आहे, मला तुमच्या बरोबर मैत्री सुद्धा ठेवायची नाही, तुम्ही चालते व्हा. कृष्ण म्हणलं तू पहिला बाहेर ये, मला सांग झालं का? काय झालं सांग. बाहेर ये. बोबड्या तू मला नाही येत, जाय पल पल तिकलं, मला नाही येत. कृष्ण म्हणला बाहेर येतो का मी आतमध्ये येऊ? मग बोबड्या बाहेर आला. काय लेकित ना, काय माझ्या मागं लादला? कृष्ण म्हणला तुला झालं काय सांग, का बरं असं वागतो तू? बोबड्याने सांगितलं कित ना, काय एक कालन एक काय, किती काल न सांगू तुला, आले तुझ्या गलते मानतात आचे वागतात माझ्या संग. अरे झालं काय? पण मग बोबड्या सांगतो बरं का, रे कितना रे कितना रे कितना रे, अरे दायबा कितना, अरे दायबा कितना, आता गल्या मी येईन तुमच्या संगती ना बा. दायबा कितना, आता गल्या मी येईन तुमच्या संगती ना बा. आता गजाने येईल तुमच्या संगतीनबा. दायबा कितना, आता गजाने येईल तुमच्या संगतीनबा. येईन तुमच्या संगतीनं बा, येईन तुमच्या संगतीनं बा. तुमच्या संगतीनबा, येईल तुमच्या संगतीनबा. येणार नाही तुझ्या बोलबोल कितना, तुझ्या बोलबोल अजिबात येणार नाही. अरे पण का? मग बोबड्या सांगतो ऐका, आले एके दिवशी यशोदा माईनं मऊ पोल्या केल्याले बा. एके दिवशी यशोदा माईनं मऊ पोल्या केल्याले बा. समद्या पोलांना 2-2 दिल्या, मला तर हल्ली दिलीले बा. समद्या पोलांना 2-2 दिल्या, मला तर हल्दी दिलीले बा. मीच मागाया गेलोले बा, बुचकुल मला धरलेले बा. मीच मागाया गेलोले बा, बुचकुल मला धरलेले बा. बद 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 मारलेले बा. पुंदू 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 लल्लोले बा. बद 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 मारलेले बा. म्या पुंदू 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 लल्लोले बा. दायबा कितना, आता गजाने येईल संगतीनबा. दायबा कितना, आता गजाने येईल कितना, दायबा कितना, आता गजाने येईल तुमच्या संगतीनबा. दायबा कितना, आता गजाने येईल तुमच्या संगतीनबा. आता गजाने येईल तुमच्या संगतीनबा. दायबा कितना, आता गजाने येईल तुमच्या तुझ्या आईने माझ्या बरोबर तर केलं. काय केलं? आले एकदा नाही घडलाच. एके दिवशी यशोदा माईनं एके दिवशी यशोदा माईनं गाईचा कल्वस काढलाले बा. समजा बोलांना वाती वाती दिलाले, मला उलटक दिलेले बा. समजा पोलांना वाती वाती दिला, मला उलटक दिलेले बा. मी तर मागाया गेलेले बा, बुचकुल मला झालेले बा. बद 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 मारलेले बा. म्या पुंदू 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 लल्लोले बा. दायबा कितना, आता गल्या मी
येईन तुमच्या संगतीन बा. येणार नाही तुझ्या बरोबर मी कितना. अरे तुझी आई माझ्या बरोबर, तुझी आई माझ्या बरोबर अशी वागते, काय तुमच्या बरोबर यायचं रे. हा, तुम्ही सगळे माझ्या बरोबर असं वागता. गरीबी म्हणून मी गरीबी म्हणून वागता. कृष्णाच्या अंतकरणाला लागलं. बोबड्याचा हात धरून घरी नेलं. आई बाहेर ये. आई पळत आली. यशोदाबाई म्हणते कृष्णा काय रे. कृष्ण म्हणतो आई माझे मित्र घरी आल्यानंतर तू असं करते, काय झालं बाळा. आई हे सगळे पोरं घरी जेवायला आले होते, या सगळ्यांच्या ताटात 2-2 पोळ्या वाढल्या, तू बोबड्याला अर्धी का दिली. आई म्हणते अरे बोबड्या लहान आहे, किती खातो कितीक नाही म्हणून थोडी दिली. आई बघ लक्षात ठेव, कोणी लहान नाही कोणी मोठं नाही. आपल्या घरात ज्या दिवशी माझे मित्र येतील त्या दिवशी सगळ्या पोरांच्या तोटामध्ये सारखं टाकायचं, कारण ते माझ्या अंतकरणातले माझ्यासारखे माझे आहेत. आणि म्हणून आई कुणी लहान मोठं नाही, सगळ्यांना सारखा अधिकार द्यायचा. आणि अक्षर लक्षात ठेव, इथून पुढं सगळ्यांना 2 देशील तर माझ्या बोबड्याला 3 द्यायच्या. देशील का. आई म्हणली देईल. बोबड्या हसायला लागला, देवही हसायला लागला. हृदयाशी लावलं बोबड्याला आणि पुन्हा चौरलीला सुरू केली. अशा अंतकरणापासून जीवीच्या जीवा, प्रेम भावाची भावा, तुझं वाचो नि केशवा अनुनावडी. देवाला अंतकरणापासून आवडणाऱ्या भक्तांना देवाने आयुष्यभर जवळ ठेवलं, आपल्या अंतकरणाशी लावून धरलं. अनेक लीला परमात्म्याने करत करत एक दिवस यशोदेची लीला केली. घड्याळ पाहिलं, यशोदेची लीला करावंच लागली. यशोदेची लीला केल्या केल्या यशोदेने सांगितलं आता कृष्णा आता काय घरी थांबायचं नाही, उद्यापासून तू आता गायत जायचं, रानात जायचं. रानात जायचं म्हटल्यानंतर कृष्ण गोपाळांना सांगायला गेला, गोपाळांनो उद्या जाईल मी राणा, सवे घेऊन गोधना, मी जनावरं घेऊन उद्या आता रानात जाणार आहे. तुम्ही पण सगळे उद्या शिदोऱ्या घेऊन जनावरं घेऊन रानात येताल का. मग गोपाळ म्हटले आम्ही सुद्धा येऊ. मग सगळेच गोपाळ एकत्र जमले. अरे तुम्ही काय घेऊन सारे गोपाळ रानात या. सगळ्यांना एकत्र केलं. गोपाळ सगळे रानात आले आणि जसे रानात आले तसे खेळ खेळायला लागले. हमामा पोरा हमामा घुमडी वाजते हमामा. 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 हमामा पोरा हमामा घुमडी वाजते हमामा. हमामा पोरा हमामा घुमडी वाजते हमामा. खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू पोरा खेळ विटी दांडू, खेळ विटी दांडू. अब असे खेळ खेळू लागले. एवढे खेळ वाजवा, जोरात वाजवा एकदा टाळी. हा, असे खेळ रंगले, असे खेळ रंगले, एवढे खेळ रंगले. खेळात कृष्ण रडी खेळू लागला तर गोपाळ म्हणायचे खेळ डाव जाऊ नको रडी. कृष्णा रडी खेळू नको. असं काय करतो, असं रडी खेळायचं नाही. देव काय करायचा, थांबायचं थांबायचं आणि तसंच करायचं. गोपाळ म्हणायचे तबा 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 तबतो तबतो तबतो. हरी आला तिकून डाव दिला झोकून, गेला गुडगावाकून गेला गुडगावाकून. किती करशील रे घोडी, कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी. देवा रडी खेळायचं नाही, चिडी खेळायचं नाही. खेळ खेळता 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 गोपाळांनी कृष्णाकडे पाहिलं तर कृष्ण असं किलवाने पाहत होते. सगळे गोपाळ दया आली होती, किलवाने पाहत होते. म्हणे भाऊ कृष्णा अरे बाबा काटा 12वर गेला, तू काही तुला काही दया माया, तू चांगला मारी जेवून आला असशील, तो आहे का काही, तुला आहे का आमची काही दया का काही माया. आम्ही सारे सकाळची उपाशी, कालची एकादशी, तुला काही धोरण आहे का नाही. 12चा काटा गेला. मग कृष्णाने विचार केला की आता गोपाळांकडे पाहून आवरलं पाहिजे. मग आता खांदी भार पोटी भूक,
काय खेळायची सुख. कृष्णाने सांगितलं गोपाळांनो गायीची वळती हाणून आणा, कारण आता पुढे सुद्धा हे सोंग सारिले आहे या रूपे अनंते. पुढेही बहुत करणे आहे, कारण आहे तुका मने धर्म संस्थापने. केला नारायणे अवतार. सगळे गोपाळ एकत्र केले. गोपाळ एकत्र करून गोपाळांच्या सगळ्या शिदुऱ्या घेतल्या. कोणाच्या शिदुरीमध्ये बाजरीची, कोणाच्या शिदुरीमध्ये ज्वारीची, कोणाच्या शिदुरीमध्ये तांदळाची भाकर होती, कोणी पराठे आणले होते, कोणी बटाट्याची भाजी आणली होती, कोणी वाला शेंगा आणल्या होत्या, कोणी वांग्याची भाजी आणली होती, कोणी बटाट्याची भाजी आणली होती, कोणी टमाट्याची भाजी आणली होती. थांबा 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 बस बस बस. कोणी टमाट्याची भाजी आणली होती, कोणी बटाट्याची भाजी आणली होती, कोणी भेंड्या आणल्या होत्या, कोणी गौरी शेंगा आणल्या होत्या, कोणी काय आणलं होतं, काळी वांग्याची भाजी आणली होती, एक जणांनी कढी करून आणली होती, एक जणांनी आपलं हे शिरा करून आणला होता, एक जणांनी अशा भाज्या आणल्या होत्या. सगळ्या एकत्र केल्या, सगळ्या एकत्र करून परमात्म्याने एकत्र केल्या, आपल्या हाताने एकत्र केल्या. खडकी सोडिल्या मोठा, आजीचा दही काला गोमटा, ग्यारे ग्यारे दही भात प्रसाद देतो पंढरनाथ. मृदा घेवोनिया करी पेंद्या वाटी तो शिदोरी, भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय. सगळ्यांना एकत्र करून देवाने काला केला. करूया काला विठोबा रखुमाई जय, जय 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 ठोबा रखुमाई, जय 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 ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई, ठोबा रखुमाई. हो 5000 वर्षापूर्वी देवाने काला केला. 5000 वर्षापूर्वी गोकुळामध्ये देवाने काला केला. 750 वर्षापूर्वी ज्ञानोबरायांनी पंढरीच्या वाळवंटात काला केला. आधारवडच्या या परिसरामध्ये हनुमंतरायाच्या समोर आपणही 2025 मध्ये काला करतो. करूया काला. अभंग होईल हंडीचा, दही हंडीचा अभंग होईल, आरती होईल. तोपर्यंत कोणी जागा सोडू नका. ज्ञानेश्वर माऊली, लांबविले दुर्य कादिराजे, तुम्ही भारे सोयी कडे मुखपसरोडे, वाहतच्या दारा घ्यावी दुविधा, तुम्ही भारे सोयी कडे मुखपसरोडे कडे, वाहतच्या दारा घ्यावी दुविधा ठोकरा, तुम्ही भारे सोयी कडे मुखपसरोडे कडे. आतमध्ये प्रहऱ्याचा विना, प्रहऱ्याचा विना कुठे विना ना विना आहे का? प्रहऱ्याचा विना आणा बाहेर आणा. विना लाव बाबा, याला विना लाव, याला विना लावा ना दहीहंडीला. प्रहऱ्याचा विना हे सगळे नाही. पोरांनो खाली बसा, पोरांनो खाली बसा. एवढे नाही, एवढे नाही. चला हा वाहतीच्या दारा गारे दोईचा, तुम्ही भारे सोयीकडे मुका पसरो, तुका मने हाती टोकारी गौरी निधी लोका, तुम्ही भारे सोयीकडे मुका पसरो, कंठी धरिला कृष्णा मनी अवघाजने प्रकाशने, काला वाटो एकामे कृष्ण मनिका संभ्रम, अकुलिया ब्रह्मानुका उत्तम लोका दाखव, काला वाटो एकमेका कृष्ण मनिका संभ्रम, तुका मने हो मंडळी आम्ही बळीवीर गाडे, वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिलेले कुरे वेडी वागुडे उत्तरी, महाराज हा नाही उच्चारिला